वर्धा जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बदलापूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेचा आज आंबेडकर चौक वर्धा येथे निषेध करण्यात आला व बदलापूरच्या दुर्दैवी घटनेचे राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा देखील निषेध करण्यात आला। बदलापूर येथील अत्याचार प्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांची दुतोंडी भूमिका उघड करण्यासाठी आणि बदलापूर प्रकरणातील आरोपीला कडक शासन होऊन पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी वर्धा शहर भाजपच्या वतीने मूक आंदोलन करण्यात आलं होतं। याचाच अधिक आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी। नुकत्याच बदलापूर येथे झालेल्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आहे अशा विकृत मानसिकतेचा आज भारतीय जनता पार्टी वर्धा जिल्ह्यातर्फे या ठिकाणी निषेध करण्यात येते आहे आणि त्याच अत्याचाराच्या राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा देखील निषेध करण्यात येते आहे। यामध्ये पूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत, माजी खासदार रामदासजी तडस देखील या ठिकाणी आहेत। आपण जाणून घेऊया की काय सांगाल हे जे आज आपण या ठिकाणी निषेध करता आहात। महाराष्ट्रातील बदलापूर येथील जी घटना झाली त्या घटनेचा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही तीव्र निषेध करतो आहे। दुर्दैवी अशी घटना महाराष्ट्रात घडली त्याचा निषेध करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी एकत्र आलो आहे। त्याचबरोबर जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे, त्याच्याबद्दल आमच्या संवेदना आहे, परंतु त्या घटनेवर राजकारण करणाऱ्या महाविकास आघाडीचा सुद्धा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे की अशा पद्धतीचं राजकारण या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते शरद पवारजी असतील, सन्माननीय उद्धवजी ठाकरे असतील, काँग्रेसचे नाना पटोले असतील, या अशा घटनेला धरून महाराष्ट्र पेटवण्याचं काम आणि महाराष्ट्रात अराजकता माजवण्याचं काम ही मंडळी आज या महाराष्ट्रात करत आहे। खऱ्या अर्थानं या घटना होऊ नये याकरता एक सजग विरोधी पक्ष म्हणून आपण काय उपाययोजना करू शकतो याचं विचार त्यांनी करायला पाहिजे। परंतु महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीणसारखी योजना आणून त्या योजनेला बदनाम करण्याचं काम या घटनेला आधार घेऊन ते मंडळी करत आहे। ही एक प्रकारे या महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान करणारी कृती आज या ठिकाणी विरोधी पक्ष या ठिकाणी करत आहे आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्या घडलेल्या बदलापूरच्या घटनेचा तीव्र निषेध आम्ही या ठिकाणी करतो आहे। त्याचबरोबर आम्ही कार्यकर्ते म्हणून एक शपथसुद्धा या ठिकाणी आज घेतो आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारच्या जे कृत्य आहे हे घडू नये त्याकरता प्रत्येक सजग नागरिकांनी यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये प्रसिद्धी असेल, त्याची जागरूकता असेल, हे करून समाजामध्ये अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून काढण्याचं काम यापुढे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता करेल। नक्कीच महाराष्ट्राच्या बदलापूर येथे झालेली जी घटना आहे ती घटना निंदनीय आहे आणि महाराष्ट्र सरकारसुद्धा त्याला फाशीची शिक्षा देतपर्यंत गप्प बसणार नाही। परंतु एखाद्या गोष्टीवर राजकारण करणं हे महाविकास आघाडीने ठरवून घेतलं आहे। ती लाडली बहीणची योजना असो का जे चांगल्या गोष्टी महाराष्ट्रात होते त्याचा विरोध करून जनतेसमोर जायचं, स्वतः काही करायचं नाही। 2.5 वर्षाच्या कार्यकालामध्ये अनेक घटना उद्धव ठाकरे सरकारमध्ये झाल्या, परंतु ह्या घटना होऊ नये। ह्या घटना ह्या सर्वांसाठी निंदनीय आहे। महाराष्ट्र सरकार देवेंद्रजी फडणवीस जरूर त्यामध्ये जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आमचासुद्धा लढा चालू राहील। ही घटना होऊ नये, ही घटना अत्यंत निंदनीय झाली, त्याचा निषेध करण्याकरता आम्ही या ठिकाणी। नक्कीच जी घटना आहे ही खूप निंदनीय आहे, दुर्दैवी आहे। यासाठी आम्ही देखील लढत राहू। जोपर्यंत आरोपीला फाशी होणार नाही तोपर्यंत आमचा लढा सातत्यानं सुरू राहील। पण महाविकास आघाडीने अशा प्रकारचे घाणेरडे राजकारण अशा संवेदनशील विषयाला धरून करू नये। आत्ताच आपल्याशी बोलताना भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, जिल्हा अध्यक्ष व माजी खासदार रामदासजी तडस हे बोलले। स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, वर्धा। एक प्लेन बाईट।
प्लेन घेऊन घे लवकर